नमस्कार मंडळी, आज आपण कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिवतर या निसर्गरम्य सुंदर गावाला भेट देणार आहोत। एक गाव म्हणजे जणू एका चित्रकाराने रेखाटलेले एक सुंदर चित्र होय। शिवतर हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक अनमोल रत्न होय। या गावाला ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याची एक अद्भुत देणगी लाभलेली आहे। डोळ्याचे पारणे फेडणारे आणि मनाला आत्मिक शांती देणारे हे गाव निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचे एक उत्तम उदाहरण आहे। मित्रांनो, हे गाव छत्रपती शिवाजी महाराज व श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले एक पुण्यभूमी होय। मला माहित आहे का, शिवतर हे गाव आणि त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर एकेकाली मोरांच्या जावळीच्या वतनात मोडत असे। पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोरांचा पराभव करून हा संपूर्ण परिसर स्वराज्यात समाविष्ट केला। श्री ग्रंथ दासबोध जन्मभूमी म्हणून ओळखली जाणारी शिवतर गली याच गावामध्ये आहे। या शिवतर गलीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी जवळपास 12 वर्षे वास्तव्य केले। मित्रांनो, या शिवतर गावामध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेले एक शिवकालीन खडकेश्वर शिव मंदिर आहे। हे मंदिर खूपच सुंदर व 400 वर्षापूर्वीचे आहे। हे गाव जितके सुंदर आहे त्याचप्रमाणे या गावातील गावकरी पण तितकेच प्रेमळ व साधीभोळी माणसे आहेत। चला मित्रांनो, आज आपण या ऐतिहासिक सुंदर व निसर्गरम्य गावाच्या प्रवासाची सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आपण आज एक खूप सुंदर असं गाव एक्सप्लोर करणार आहे, जे असं गाव आहे ते की निसर्गाच्या कुशीत वसलेले। या गावाच्या तिन्ही बाजूनी सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा आणि जे विहंगम दृश्य आहे ते खूपच सुंदर आहे। आणि ह्या गावाला एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसासुद्धा लाभलेला आहे। या गावामध्येच एक पुरातन शिव मंदिर आहे आणि या गावामध्येच एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक तीर्थक्षेत्रसुद्धा आहे। तर हे सर्व आपण एक्सप्लोर करणे आणि हे गाव खूपच सुंदर आहे। मित्रांनो, प्रत्येकाला आपलं गाव आवडत असतं, त्या पद्धतीने मला सुद्धा माझं गाव आवडतो आणि आज आपण जे गाव एक्सप्लोर आहे ते सुद्धा खूप सुंदर गाव आहे। आणि तुमच्यासुद्धा गावी अशा काही गोष्टी असतील किंवा काही विशेष कारणावर तुमचं गाव प्रसिद्ध असेल तर कमेंट करून सांगा। आणि तुमच्या गावचा व्हिडिओ करा अशी तुमची इच्छा असेल तर मला इंस्टाग्रामवर डायरेक्ट DM करा। मी सुद्धा तुमच्या गावी येऊन व्हिडिओ करू शकतो आणि मला ते आवडेल कारण असे गावं फिरायला मला आवडतो। आणि आता आपण सध्या एक नवीन सिरीज चालू करणार आहेत, त्यामध्ये मग वेगवेगळे गावं एक्सप्लोर करणार आहोत। तर मित्रांनो, जास्त टाईम घेत नाही, मी आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर आपण डायरेक्ट आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, शिवतर गावाजवळ तुम्हाला जायचं असेल तर 2 रस्ते, एक पुणे मार्ग आणि एक मुंबई मार्गसुद्धा तुम्ही येऊ शकतो। तर हा समोर जो रस्ता आहे तो पुण्यावरून येतो आणि जस्ट त्याच्या बाजूलाच इथं बोर्ड लावला आहे शिवतर गलीकडे। आपण आपल्याला एक्सप्लोर करायचं आपलं शिवतर गाव। आणि इथून सर तुम्ही जर खाली जाल तर हा रस्ता महाड मार्ग मुंबईला जातो। तर हा सुद्धा एक रस्ता आहे। तर आता इथून आता आपण आतमध्ये जाऊन आपला प्रवास सुरुवात करणार आहोत। शिवतर गावाकडील प्रवास करता करता आम्ही काही क्षणात
सह्याद्रीच्या एका खिंडीत पोचलो. या खिंडीतून सह्याद्रीच्या विहंगम दृश्याचे आम्हाला दर्शन झाले. मित्रांनो, या दृश्याचे शब्दात वर्णन करताना एवढे सुंदर दृश्य होते. काही क्षणातच आम्ही शिवतर गावात पोहोचलो. त्यावेळी एक गुराखी दादा सकाळच्या नयनरम्य वातावरणात गुरांना घेऊन जाताना दिसले. गावात पोहोचतात निसर्गाचे सुंदर रूप आमच्या स्वागताला सज्ज होते. ते सर्व दृश्य पाहिल्यावर जणू का मी स्वर्गभूमीत आलोय असा भास मला होत होता. सकाळच्या प्रसन्न वातावरणात त्या गावाचे सौंदर्य मित्रांनो, आता आपण गावच्या ब्रिजवरच आहेत आणि ही आहे, तुम्हाला दिसते ती आहे काल नदी आणि या नदीचा उगम याच गावी झालेला आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे माझ्यासमोर. ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समोर तुम्हाला दिसत असेल धुक्याची चादर ओढलेली दिसते थोडीफार आणि हे सुंदर असं गाव. तर मित्रांनो, आता आपण काही ड्रोन शॉट घेऊया आणि ड्रोन शॉटच्या माध्यमातून हे गावचे व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करूया. शिवतर हे गाव सह्याद्रीच्या कुशीत लपलेले एक छोटेसे गाव स्वर्गाहून सुंदर आहे. शिवतर गावातच या काल नदीचा उगम झालेला आहे. ही नदी पुढे जाऊन सावित्री नदीला मिळते. हे गाव रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आहे. हे गाव मुंबईपासून अंदाजे 215 किलोमीटर, पुण्यापासून 120 किलोमीटर व महाड शहरापासून 45 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. घनदाट जंगलात व सह्याद्रीच्या कुशीत उंच पर्वताच्या मध्यभागी हे गाव वसलेले आहे. मित्रांनो, हे सुंदर गाव म्हणजे माझ्या बहिणीचे सासर होय आणि आता आपण त्यांच्या घरी चाललो आहोत. त्यांचं घर खूप सुंदर आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर या गावच्या लोकांचे या गावाबद्दलचे आपण मत सुद्धा जाणून घेणार आहोत. हे झाल्यानंतर आपण याच गावात असणारे 400 वर्षापूर्वीचे श्री खडकेश्वर शिव मंदिर व त्यासोबतच श्री ग्रंथ दासबोध जन्मभूमी म्हणून ओळखणारे शिवतरगडी सुद्धा पाहण्यासाठी जाणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. आता आपण आलो माझ्या बहिणीच्या घरी. हे माझ्या बहिणीची सासूरवाडी आहे आणि समोर त्यांचं घर आहे. ते घर तुम्हाला दाखवतो. हे आहे माझ्या बहिणीचं घर आणि या घराच्या समोरच या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया
आई बरे आहेत काय? कशी आहेत? पप्पा कुठे आहेत? आपलं 100 वर्ष जुनं घर असेल ना हे घर? आपलं घर हा कोणी 100 वर्ष झाले असेल याला? 62 मग झाले ना 40 60 70 वर्ष झाली. म्हणजे पायऱ्या बांधल्या असतील ना तेव्हा? मग त्याच्या अगोदरपासून घर असेल ना? खूप सुंदर असं घर आहे. आणि आता आपल्याला आपल्या आई ज्या आहेत बहिणीच्या सासू त्या आता आपल्याला त्यांच्या गावाबद्दल थोडंफार सांगणार. त्यांना त्यांचं गाव कसं वाटतं आता ते आपण डायरेक्ट त्यांच्याकडून जाणून घेऊया. बोला. सांगणार तुमच्या गावाबद्दल. आमच्या गावाबद्दल खूप आमचं गाव छान आहे. आमच्या गावासारा गावच नाही कुठे. 10 गाव 15 गाव फिरलं तरी भेटणार नाही असं गाव. असं आमचं गाव आहे. तुम्ही पहिल्यापासून गावी? आम्ही पहिल्यापासून नाही, पहिले होते 20 वर्षे, नंतर गेले कल्याणला. कल्याणला राहिली 28 वर्षे. अरे वा. तिथून मग आता गावी आलो. सासू सासरे नाहीत ना, ते गेले मग आम्ही गावी आलो. किती वर्ष झाले गावी? गावी आता मी आहे तरी 10 वर्ष आहे. मुंबई बरी की गाव बरं? दोन्ही आम्हाला दोन्ही आवडतात. गाव पण आवडतो, मुंबई पण आवडतं. जास्त गावाला राहिलेले आहे ना, आणि खूप गावाची वातावरण पण छान असतो. जास्त करून आम्हाला गावच आवडतो. खूप सुंदर गाव आहे. खूप सुंदर आहे आमचं गाव. म्हणजे काय, कुठलंही कोण आलं माणूस तरी काय खुश होऊन जातं असं आमचं गाव आहे. शिवतरगळे गावाचं वातावरण पण छान आहे आणि गाव पण छान आहे. काय मंदिर आहेत, 2-3 मंदिर आहेत. एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, ते पण छान आहे. खडकेश्वराचं आहे, ते पण छान आहे. रामदास स्वामीचं आहे, तर ते तर काय सगळ्याहून उत्तमच आहे. धन्यवाद काही धन्यवाद. हां, चला बाय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या सुंदर गावाला भेट देण्यासाठी मी मागील 6 महिन्यापासून प्रयत्न करत होतो. कारण हे सुंदर गाव आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ना सर्वांना मला दाखवायचे होते. आणि त्यासाठीच मी 15 ते 17 ऑगस्ट 2025 या दरम्यान या गावी आलो होतो. पण मित्रांनो, त्यावेळी एवढा मुसळधार पाऊस पडत होता, घरातून बाहेर पडणे सुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे त्यावेळेस मला व्हिडिओ काही करता आला नाही. पण त्या निसर्ग व स्वर्गीय वातावरणाचा मी मनमुराद आनंद घेतला आणि पाहिजे तेवढे फिरून घेतले. आणि त्या क्षणी फक्त अर्धा तासासाठी मित्रांनो पाऊस थांबला होता. आणि त्या सुवर्ण क्षणाचा फायदा घेऊन मी माझ्या द्रोणाचार्यामध्ये म्हणजेच आपल्या या ड्रोनमध्ये पावसाळ्यातील या गावाचे काही सुंदर दृश्य टिपले आहेत. आता तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहेत. विशेषतः पावसाळ्यामध्ये हे गाव अजूनच सुंदर दिसते. हिरवीगार वनराई इतकी दाट होते की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. या गावाला नैसर्गिक धबधब्यांचा आणि कलकलणाऱ्या ओढ्यांचा व गावाशेजारून वाहणाऱ्या आला नदीचा आशीर्वाद लाभलेला आहे. पावसाळ्यात डोंगरावरून पडणारे धबधबे डोळ्याचे पारणे फेडणारे असते. पावसाळ्यात हे गाव इतके सुंदर दिसते, इतके नयनरम्य दृश्य आपण बघतो पावसाळ्यामध्ये. खरंच मनाला आनंद व आत्मिक समाधान देणारे असते.
त्यावेळी असे वाटते की हे गाव सोडून जावंच नाही, कायमस्वरूपी या गावामध्ये मुक्काम करावा. या गावाला लाभलेले स्वर्गीय निसर्ग, शांत वातावरण व शुद्ध हवा यामुळेच शिवतरला सह्याद्रीतील नंदनवन म्हणले तर वावगे ठरणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या गावच्या आपल्या काकी आहेत, त्या गावीच असतात आणि ते आता आपल्या त्यांच्या गावाबद्दल थोडीफार माहिती देणार आहे. काकी, कसं वाटतं तुम्हाला गाव तुमचं? माझं गाव खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडतं. आणि माझ्या गावाविषयी बोलायचं ना तर माझं गाव खरं पाहिलं तर इतिहासाचा साक्षीदार आहे. समर्थ रामदासांची पावनभूमी आहे. दासबोधाचं जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची भूमी आहे. माझं गाव आहे. ते तर आहे, हा खूपच सुंदर गाव आहे. हा 400 वर्ष पुराणे खडकेश्वर शिवालय आहे. म्हणजे हा भाग पूर्वी ह्याच्यात होता, जावळीत होता. चंद्रराव मोऱ्यांच्या याच्यात होता. म्हणजे गळेच्या वरती गेलात ना तुम्ही तर मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष अजून पाहायला मिळतात. आणि गावाची म्हणजे हे डोंगर आहेत ना, हे ती जणू आमच्या गावाची संरक्षण भिंतच आहे. असं आम्ही पर्वत, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि इथून वरती गेलं की मावळ प्रांत, कुंड लागतो. मग त्याला आम्ही खुट्याची वाट म्हणतो. इथे हा जो घाट आहे तो गोप्या घाट. इथून वरती गेलं की राजगडला जाता येतं. हा, आणि त्याच्या पुढे मढ्या घाट आहे. म्हणजे नरवीर तानाजी मालुसरेंचं मढ आणलं ते म्हणून त्याला मढ्या घाट म्हणतात. हा, आणि तिथून पुढे गेलं की मग रायगड, महाराजांची राजधानी. म्हणजे असं सगळं जवळजवळ आहे आमच्या गावाला. जेव्हा महाराज राजगडावरून रायगडावर जायचे तेव्हा या वाटेने जायचे की नाही, शॉर्टकट. मग शत्रूला वाटायचे की हे पटकन कसे आले. मग ते काहीतरी वेगळंच लावायचे की त्यांना पंख होते किंवा त्यांना असं काहीतरी सांगायचे. सुंदर, आमचं गाव सुंदर आहे. माझ्या गावाविषयी मला नितांत आदर आहे. आणि दुसरं म्हणजे नाही, 20 वर्षापर्यंत. आणि लग्न झाल्यानंतर मग इथेच ना, लग्न झाल्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो मुंबईला. मुंबईला आवडतो का इकडं? नाही, मुंबईला जास्ती नाही, आता इथेच आवडतं. आता रिटायर झाल्यापासून आम्ही इथे आहोत ना, मग आम्हाला इथे गावाला खूप आवडतं. मुंबईला जाणं म्हणजे काय, तो काळ म्हणजे आपल्या मुलांचं शिक्षण आणि हे आपलं थोडेफार पैसे कमवण्याचे ती गरज होती ना आपल्या कुटुंबाला. उत्पन्न काहीतरी मिळायला पाहिजे. तसं काय एवढं शेतीशिवाय दुसरं काहीच नाही. ते एकच शेती, भात शेती, एकाच ह्याच्यावर पिकणारी, पावसाच्या पाण्यावर पिकणारी भात शेती. दुसरं उत्पन्न दुसरं काही नाही. भाजीपाला हल्ली मिळायला लागला. त्या काळात भाजीपाला फारसा मिळत नव्हता, कारण दळणवळणाची साधनं कमीच होती ना. त्यामुळे आता खूप छान आहे. आता सगळ्या सुखसोयी आहेत गावात आमच्या. आता गावात दूध दुभतं पण भरपूर आहे. काही लोकांनी गायी पाळल्यात, काही लोकांनी म्हैसी पाळल्यात, काही लोकांनी बकरी पण पाळल्यात. म्हणजे आता छान आहे. भात शेती करतात पण थोडीफार करतात. लांबची काय भात शेती करत नाहीत, रानातली अशी करत नाहीत जास्ती. रानातले भात शेती करायला आता हे नाही, तेवढं हे नाही. कसं तर डुकरं बिकरे येतात, भात शेती नासाडी करतात. मग जास्ती लांबची करत नाहीत लोक, जवळची करतात, थोडीफार करतात. आणि बहुतेक काय तरुण वर्ग बाहेर गावी नोकरीला ना, मग आमच्यासारखे लोक भात शेती किती करणार नाही का, असं पण आहे. थोडंफार करतात लोक तरी बऱ्यापैकी. गावात कुटुंब पण चांगली आहेत बऱ्यापैकी. अगदी काही ठिकाणी कसं गावात घर किती असेल गावात? गावात आमच्या 90 घर आहेत. ओके. तर आता आपण चाललो या गावामध्ये एक शिवकालीन शिव मंदिर आहे ते बघायला. मंदिर खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्याच्यामध्ये हा मंदिर आहे. आणि आता त्या मंदिरामध्ये आता आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत.
शिवतर गावात असलेले हे देवादिदेव महादेवांचे श्री खडकेश्वर शिव मंदिर हे 13व्या शतकातील प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले असून या मंदिराच्या चारही बाजूनी सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा आहेत. काही वर्षापूर्वीच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर भव्य अशी सभामंडप आपल्याला दिसून येते. या सभामंडपावर लाकडी वासे व कौलारू छतांचे काम केलेले दिसून येते. श्री खडकेश्वर मंदिराच्या बाहेरच नंदीदेवाची सुंदर व सुबक अशी मूर्ती आपल्याला दिसून येते. मित्रांनो, हे मंदिर खूपच सुंदर असून आजूबाजूचा परिसर तितकाच नयनरम्य व मनाला शांती देणारे आहे. श्री खडकेश्वर शिव मंदिरात प्रवेश करतात मंदिराच्या आतील गाभाऱ्यामध्ये खालील भूपृष्ठावर आपल्याला पाणी साठल्याचे दिसून येते. याचं कारण असं की स्थानिक लोकांच्या मते या मंदिराच्या खालील बाजूस एक नैसर्गिक पाण्याचा झरा आहे आणि या पाण्याच्या झऱ्यामुळे पावसाळ्यात येथे नेहमी पाणी असते. मित्रांनो, मंदिराच्या आतील गाभाऱ्यात आपल्याला विविध देवदेवतांच्या पाषाण स्वरूपातील मूर्तींचे दर्शन घडते. याच गाभाऱ्यामध्ये एक पाषाण स्वरूपातील शिवलिंग व त्याच्या समोर नंदी व कासवाचे सुद्धा आपल्याला दर्शन घडते. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडी स्वरूपात असून या मंदिराच्या बांधकाम शैलीवरून हे मंदिर प्राचीन काळातील असल्याची खात्री पटते. श्री खडकेश्वर शिव मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्याला खाली वाकून प्रवेश करावा लागतो. गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन घडते. श्री महादेवाच्या दर्शनाने आपल्या मनाला एक आत्मिक व मानसिक समाधान मिळते. मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला सकारात्मक ऊर्जेची व शांततेची अनुभूती प्राप्त होते. तर मित्रांनो, आता मी आहे या मंदिरापाशी. समोर जे शिवकालीन शिव मंदिर आहे आणि हे काका आहेत ते इथले पुजारी आहेत आणि हे आपल्या कुंभ शिवतरचे आहेत ना, कसबे शिवतर. मी कसबे हे शिवतर. कसबे शिवतरचे रहिवासी आहेत. हे आपल्याला या गावाबद्दल थोडीफार माहिती देणार आहे. गाव कसं आहे आणि आपण त्यांना 2-3 प्रश्न विचारू. काका, तुम्ही गावाबद्दल पहिले काय सांगाल? मी कसबे शिवतर या गावचा रहिवासी आहे. हो. हे आपलं जे शिवतर परिसर आहे हा शिवकालीन परिसर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेला आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदपर्शाने पावन झालेला हा असा पुण्यभूमी या ठिकाणी स्वयंभू श्रीदेव खडकेश्वर मंदिर या ठिकाणी आपण उभा आहोत. हे मंदिर या ठिकाणी उपस्थित मंदिर आहे. हे स्वयंभू मंदिर आहे. या ठिकाणी आल्यानंतर सर्व दुःख वगैरे सगळं विसरून या पुण्यभूमीत आल्यानंतर माणसाला समाधान लाभतं. निसर्गमय वातावरण आहे या ठिकाणी आणि या ठिकाणचं वातावरणात आल्यानंतर मनुष्य भक्तिमय अगदी सगळ्या आपल्या काय दुःख तकलीफ विसरून आनंदमय वातावरणात ह्या आनंद लुटतो. महाड तालुक्यात हे शेवटचं गाव आहे आणि ह्या ठिकाणी सगळं म्हणजे शेतकरी वर्ग जास्त आहे. नोकर वर्ग कमी, शेतकरी हे शेती वगैरे ह्याच्या उदरनिर्वाह होतो. गुरंढोरं सांभाळून शेतकऱ्यांचं वगैरे. बाकी याकडं फार मोठंसं असं काय उदरनिर्वाह करण्यासाठी लेकिन गावाचं हे निसर्गरम्य गाव असल्यामुळं या ठिकाणी निरोगी ह्या ठिकाणी आले निरोगी लोक आहेत. जास्त करून चांगली तगडी लोक, शांतमय, प्रियमय, प्रेमळ लोक या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच समाधान आहे. आम्ही ह्या गावचेच पूर्ण वडील म्हणजे वर्षभर बालपणापासून ह्या गावातच आमचं गेलेलं आहे. हेच काय मुंबईला जाऊन येऊन असलो तरी आमचं हे सगळं इथंच, सगळं काय शेतीवाडी वगैरे सगळं काय असेल ते इथंच आम्ही सांभाळतो. धन्यवाद काका, खूप सुंदर माहिती दिली.
तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे ते एक शिवकालीन शिव मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्या अगोदरपासून हे मंदिर आहे. या मंदिराबद्दल खास आख्यायिका किंवा काही माहिती इथं आपल्याला उपलब्ध झाली नाही. आपण इथल्या गावकऱ्यांशी सुद्धा चर्चा केली, परंतु काही खास माहिती भेटली नाही. परंतु मित्रांनो, आतमधलं जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडामध्ये आहे, पूर्ण मंदिर आहे. आणि मंदिर आहे की पूर्वीच्या काळामध्ये की आपलं जो मंदिरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला डोकं खाली वाकून आतमध्ये प्रवेश करायला लागतो, त्या प्रकारेच इकडचा प्रवेशद्वार आहे. आणि खूप सुंदर मंदिर आहे, चारी बाजू सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यामध्ये शिव मंदिर वसलेलं आहे. आणि आतमधल्या बांधकामावर दिसून येतं की प्राचीन आणि शिवकालीन शिव मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपण या मंदिरात दर्शन झाले. आता आपण इथून जाऊया शिवतर गलेला. इथं समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली आणि दासबोधची जन्मभूमी म्हणून हे गाव ओळखलं जातं. तर आता आपण जाऊया शिवतर गलेला. श्री ग्रंथ दासबोध जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवतर गलेमुळे या शिवतर गावाला आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेलं आहे. या शिवतर गलेचे वर्णन करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, गिरीचे मस्तकी गंगा येथून चालली बळे, धबाबा लोटल्या धारा, धबाबा ओय आदळे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो श्री क्षेत्र शिवतरगले येथे आणि या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे लिखाण दिलं आणि माझ्या समोरच आहे श्री क्षेत्र शिवतरगले. आता आपण जाऊया आतमध्ये. आणि समोरच मित्रांनो हा सुंदर असा धबधबा, डोळ्याचं पारणं फेडणारा. आणि ही आहे शिवतर गले. जाऊया आता आपण वरती. शिवतरगल या ठिकाणचे निसर्गरम्य आणि शांत वातावरण, आजूबाजूला असलेली घनदाट हिरवळ आणि पावसाळ्यात कोसळणारे धबधबे यामुळे हे ठिकाण ध्यान साधनेसाठी अतिशय उत्तम ठिकाण होय. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, शिवतर व त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर एकेकाळी चंद्रराव मोरे यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून हा संपूर्ण परिसर स्वराज्यात समाविष्ट केला. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी या शिवतर गलेमध्ये 12 वर्षे वास्तव्य केले. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेला व कल्याण स्वामीने लिहिलेला 7751व्या 200 समास व 20 दशके असलेला दासबोध ग्रंथ या गलीतच रचला गेला. समर्थांनी या गलीला सुंदरमठ हे नाव दिले होते. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात एकूण 8 गली समर्थांच्या गली आहेत. त्यापैकी शिवतर गले ही एक गल होय.
तर मित्रांनो, असा हा सुंदर गाव कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शिवतर गाव, खूपच सुंदर असं गाव. आणि तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये की किती सुंदर गाव आहे. आणि गाव तर सुंदर आहेच, पण त्याच प्रकारे एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसाला लाभलेलं असं हे शिवतर गाव. एकाकडे दासबोध जन्मभूमी म्हणून ओळखले जाते, तर दुसरीकडं शिवकालीन शिव मंदिर, आणि त्याबरोबर सह्याद्रीच्या चारी बाजू सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा आणि निसर्गरम्य असे वातावरण. असा या सुंदर गावाचा व्हिडिओ आपण आज इथे संपवत आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रत्येक गावमध्ये काही ना काही खास असतं आणि प्रत्येकाला आपलं गाव प्रिय असतं, प्रत्येकाला आपलं गाव आवडत असतं. त्याप्रकारे मला माझं गाव तर आवडतंच, परंतु माझ्या गावाप्रमाणे इतरसुद्धा गावं आहेत जी मला फिरायला आवडतात. आणि आपण आता या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून असेच गाव एक्सप्लोअर करायचं ठरवलं आहे. तर मित्रांनो, तुमचं गावसुद्धा असंच सुंदर असेल आणि जर तुम्हाला इच्छा असेल की मी तुमच्या गावी यावं, तर कृपया मला इंस्टाग्रामवर DM करा तुमच्या गावाचा पूर्ण पत्ता आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, आणि मी नक्कीच, मला आवडेल तुमच्या गावी यायला. कारण गावची जी मजा आहे ना, ती शब्दात सांगता येणार नाही. प्रत्येक गावामध्ये असं काहीतरी असतं जे आपण वर्णन करू शकत नाही. शेवटी चल रे गड्या खेड्याकडं, आणि हाच नवीन संकल्प घेऊन आपण आता हे खेडोपाडे फिरणार आहोत. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये किंवा एका नवीन गावी. जय शिवराय, जय शंभूराजे.